आदित्य सर जसं म्हणाले तसं की आता अजूनही या युद्धाचं जे 28 फेब्रुवारीला सुरू झालं म्हणजे 3 महिन्याहून अधिक काळ गेलेला आहे, एवढं ते चालेल असंही वाटलं होतं. त्या युद्धाचा जो झालेला परिणाम आहे, ऑइल किमती असतील, रुपयाचं अवमूल्यन असेल, तो अजून या क्वार्टरवर दिसलेला नाही आहे, मग या GDPमध्ये आलेला नाही आहे. तुझं रीडिंग काय या GDP नंबर्सबद्दल आणि त्यामुळे कसं एक सावधानता आपण बाळगली पाहिजे? डेफिनेटली जसं सरांनी सांगितलं की याचा इम्पॅक्ट मार्केटवर व्होलॅटिलिटीमध्ये रिफ्लेक्ट होईल. तर आपण जर या क्वार्टरचे जे रिझल्ट्स पाहिले तर त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट या क्वार्टरवर तर नाही दिसला, पण येणारे 2 क्वार्टर्स डेफिनेटली त्याचा इम्पॅक्ट येऊ शकतो आणि तो इम्पॅक्ट मार्जिन्सवर येईल कंपनीजच्या. हो. जसं काही सेक्टर्स जे प्रामुख्याने मी सांगू इच्छितो की ऑटो सेक्टर झालं. डेफिनेटली त्याच्यामुळे काय की डिझेलच्या किमती वाढल्या, क्रूड ऑइल कच्चं तेल जे आहे त्याच्या किमती वाढल्या, स्टील कमोडिटीज या पण खूप हायर लेवल्सवर आहेत. तर मार्जिन्स या ज्या सेक्टर्समध्ये ज्या कंपनीज आहेत त्यांच्यावर इम्पॅक्ट डेफिनेटली होणार. बरोबर आहे. त्यानंतर क्रूड ऑइलवर डिपेंडंट आणि पेट्रोलियम डेरिव्हेटिव्ज आणि ऑइल मार्केटिंग कंपनीज या सगळ्या काही ना काही स्तरावर या ज्या ऑइलच्या ज्या प्राइजेस आहे त्याचा इम्पॅक्ट या सगळ्या कंपनीजवर डायरेक्टली येणार. तर हे तर झालं सेक्टर स्पेसिफिक इम्पॅक्ट्स. इन जनरल इकॉनॉमिक इम्पॅक्ट जसं सरांनी सांगितलं की तो पण एक सेकंड ऑर्डर इम्पॅक्ट पण त्याचा पर्क्युलेट होईल ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम. तर येणारे 2 क्वार्टर्स आपल्याला एक क्लॅरिटी येईल की एक्झॅक्टली अर्निंग्स ग्रोथवर कसा इम्पॅक्ट होतो आहे. बरोबर. अल्टिमेटली मार्केट हे अर्निंग्स ट्रॅजेक्टरीनुसार चालणार. खरं आहे.